कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. फक्त तुझ्या डोळ्यांनी तुझं जग पहा. हास जेव्हा ओठ हसतील, रड जेव्हा डोळे रडतील. हसण्यावर अश्रूंवर तुझी सत्ता ठेवून राहा. कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. आज सकाळीच मधुर आणि प्रभुलकर यांची ही कविता ऐकली आणि खूप छान वाटलं. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्री. आजच्या व्हिडिओमधून आपण घरगुती पद्धतीचा हेअर मास्क आणि फेस मास्क पाहणार आहोत आणि चेहऱ्याला हनी मसाजसुद्धा देणार आहोत. सर्वात आधी आपण चेहऱ्याला जो हनी मसाज द्यायचा आहे ना, त्यासाठी काय काय लागतं ते बघूयात. एका वाटीमध्ये मी थोड्याशा प्रमाणामध्ये मध घेणार आहे. आपण साधारण 1-2 चमचे मध घेऊ शकतो आणि त्यामध्ये एक 4-5 थेंब लिंबू पिळायचा आहे. त्यानंतर आता आपण हेअर मास्क बनवूयात. त्यासाठी मी पिकलेलं केळ घेतलेलं आहे. हे केळ बारीक असं चिरून घ्यायचं. जास्त पिकलेलंही नाही आणि जास्त कच्चंही घ्यायचं नाही आहे. मध्यम जे पिकलेलं केळी असतात घरामधली ती घ्यायची आहेत. पिकलेल्या केळाचे लहान लहान भाग करून झाले की मग एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्या भांड्यामध्ये हे सगळे काप आपण केलेत ते टाकायचे. त्यानंतर यामध्ये आपल्याला मध टाकायचं आहे. हे सुद्धा साधारण 1-2 चमचे होईल इतकं मध घ्यायचं. त्यानंतर एक 5-6 थेंब होतील एवढं लिंबू पिळायचं. थोडंसं दही घालायचं. मी इथं 2 चमचे दही घेतलेलं आहे आणि हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं. याची एक छानशी बारीक पेस्ट होईपर्यंत मिक्सरला बारीक करायचं. ती पेस्ट एका वाटीमध्ये मी काढून घेतली आहे आणि आता आपल्याला पहिल्यांदा चेहऱ्याला मसाज द्यायचा आहे. जे आपण मध घेतलं होतं आणि मधामध्ये थोडंसं लिंबू पिळलं होतं बघा, त्याचा मी चेहऱ्याला मसाज करून घेते आहे. काल रात्री मी केसांना तेल लावलं होतं आणि आज हेअर वॉश करायचं आहे, म्हणूनच मी विचार केला की चेहऱ्याला सुद्धा मसाज द्यावा आणि केसांना सुद्धा मस्त हेअर मास्क लावावा. तर आधी आपण चेहऱ्याला व्यवस्थित मसाज करून घ्यायचा आहे. गोलाकार मसाज करायचा आहे, मानेला करायचा आहे, कपाळाला करायचा आहे, संपूर्ण चेहरा आपल्याला कव्हर करायचा आहे. तुम्ही रात्री झोपताना देखील हे मध आणि लिंबू मिक्स करून रात्री चेहऱ्यावरती अप्लाय करून झोपू शकता. सकाळी चेहरा खूप छान आणि मऊसूत होतो. एक साधारण महिनाभर आपण ही रेमेडी यूज करू शकतो. नक्कीच आपल्याला फरक जाणवेल. तर आजकाल इतकं प्रदूषण झालं आहे आणि आपल्याला इतका स्ट्रेस असतो की कधी कधी स्वतःसाठी अशा पद्धतीचा वेळ काढणंसुद्धा खूप गरजेचं झालं आहे. आता चेहऱ्यावरती हे जे मध आहे ते तसंच ठेवून द्यायचं आणि तोपर्यंत मी केसांना जो आपण हेअर मास्क बनवलेला होता तो लावते आहे. जो केळी, मध, दही ह्या सगळ्याचा वापर करून आपण बनवलेला ना तो. तर आपण ह्या मास्कमध्ये केळी, मध, दही हे तर घातलेलंच आहे, पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये कोरफडीचा गरसुद्धा ॲड करू शकता. त्यानंतर थोडंसं दुधावरची सायसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आणखी जास्त चांगला रिझल्ट येईल. आणि नुसता दह्यामध्ये मध टाकलं आणि ते देखील केसांना एक 10-15 मिनिटे लावून केस धुतले ना तरीसुद्धा केस खूप जास्त मऊ आणि छान होतात. आता हा सगळा हेअर मास्क लावलेला आहे. आपण मेहंदी लावतो ना, अगदी त्याच पद्धतीने लावायचा, बन बांधून टाकायचा आणि आता मी चेहऱ्याला छानशी वाफ घेणार आहे. अजून मी चेहऱ्याचं मध धुतलेलं नाही आहे. मी डिरेक्टली तशीच वाफ घेते आहे आणि जसं वाफ घेऊ आपण तसं पाणी सुटतं चेहऱ्याला, मग ते पुसत राहायचं, आपोआपच मध निघून जातं. त्यानंतर मग मी चेहरा वॉश केला आणि मग आता मी इथं मुलतानी मातीचा एक फेस पॅक बनवते आहे. तर गुडूची आयुर्वेदा ह्या ब्रँडची ही मुलतानी माती आहे आणि ती मी एका वाटीमध्ये थोडीशी घेते आहे. त्यामध्ये आपल्याला थोडं दही ॲड करायचं आहे आणि हा जो पॅक आहे हा सिम्पली चेहऱ्याला मी लावणार आहे. ह्याऐवजी आपण डाळीच्या पिठाचा मास्कसुद्धा लावू शकतो किंवा घरामध्ये जर कोणता रेडीमेड मास्क अवेलेबल असेल तो देखील आपण लावू शकतो. चेहऱ्याला वाफ घेतल्यानंतर ब्लॅकहेड्ससुद्धा आपण रिमूव्ह करू शकतो, पण मला त्याचा खूप त्रास होतो म्हणून मी ते करणार नाही आहे. डिरेक्टली मी इथं फेस पॅक लावते आहे. तर कधी पण लक्षात घ्यायचं की जेव्हा आपण चेहऱ्याला वाफ घेतो त्यानंतर कोणत्याही पद्धतीचा एक मास्क चेहऱ्याला लावून ठेवायचा आहे. 20 मिनिटे हा मास्क मी लावून ठेवलेला आहे चेहऱ्याला. तोपर्यंत केसांचा सुद्धा मास्क तसाच आहे आणि अंघोळीनंतर तुम्ही पाहू शकता चेहरा किती छान फ्रेश दिसतोय. केससुद्धा अतिशय मुलायम होतात ज्या आपण केळीचा मास्क बनवलेला ना त्यामुळे. आणि आता चेहऱ्यावरती आपण मास्क लावलेला, वाफ घेतली होती, त्यामुळे स्किन ड्राय पडू शकते, म्हणून इथं मी व्यवस्थित जे माझं रेग्युलर सिरम वापरते
ते लावत आहे. रोज मी अंघोळीनंतर चेहऱ्याला हे सिरम लावतच असते. मी गुडूची आयुर्वेदाचं सिरम वापरते डेली. तर इथं मस्त सिरम सगळीकडे लावलेलं आहे. मानेला सुद्धा छानसा मसाज दिला आहे, चेहऱ्याला सुद्धा मसाज दिलेला आहे. आणि आता मॉइश्चरायझरसुद्धा मी गुडूचीच वापरते. ॲक्च्युली ही स्किन डिलाईट क्रीम आहे आणि तीच मी वापरत असते. पहिल्यांदा सिरम लावल्यानंतर मग ही जी क्रीम आहे स्किन डिलाईट अंडर 35 ही मी अप्लाय करते आहे चेहऱ्यावरती. आणि त्यानंतर मस्त असा मसाज द्यायचा. ऑफकोर्स कोणतीही क्रीम किंवा कोणतंही सिरम लावल्यानंतर चेहऱ्याला एखादा मिनिट तरी मसाज द्यायचाच, जेणेकरून ते सगळं चेहऱ्यामध्ये व्यवस्थित मुरलं जाईल. आणि मसाज दिल्यामुळे आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. जरी आपण घरात राहणार असलो, दिवसभर आपण घरातच असणार असलो, तरी देखील चेहऱ्याला योग्य तो मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन अप्लाय केलं पाहिजे रोजच्या रोज. त्यानंतर इथं मी सनस्क्रीन वापरते आहे. सनस्क्रीन मी फिक्स डर्माचं वापरते, सनस्क्रीन जेल वापरते, मी क्रीम नाही वापरत, जेल बेस्ड सनस्क्रीन वापरते. माझ्या स्किनला हे खूप जास्त छान पद्धतीने सूट झालेलं आहे, त्यामुळे मग मी काही महिन्यांपासून हेच फॉलो करते आहे. जे काही प्रोडक्ट्स मी वापरते आत्ता तुम्हाला सांगितले तेच मी फॉलो करते आहे काही महिन्यांपासून, आणि त्याचे खूप छान रिझल्ट्स मला मिळत आहेत. तर इथे पुन्हा मी सनस्क्रीन लावून छान असा मसाज देते आहे चेहऱ्याला. पुन्हा मी तुम्हाला हेच सांगेन की जरी आपण घराच्या बाहेर जाणार नसलो, घरातच राहणार असलो, तरी देखील सनस्क्रीन लावणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मी 5 वेळा ओंकार करणार आहे. आंघोळीनंतर 5-6 मिनिट किंवा संध्याकाळच्या वेळेला रात्री झोपण्याच्या आधी किंवा मग सकाळी उठल्या एक 4 ते 5 मिनिट मी ओंकार करण्याचा प्रयत्न करत असते. सगळ्याच वेळेला पॉसिबल होत नाही, पण ह्या वेळांपैकी केव्हाही पॉसिबल होईल तेव्हा मी ते करत असते. सकाळी उठल्यानंतर जर केलं तर दिवस सगळा छान जातो. रात्री झोपण्यापूर्वी जर ओंकार केला तर झोप शांत लागते. संध्याकाळच्या वेळेला जर केलं तर दिवसभराचा जो स्ट्रेस आहे तो पूर्ण नाहीसा होतो. आणि म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून ओंकार मी रोज म्हणण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट्स मला भेटतात. बाकी आजचा आपला हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप तुम्ही आजचा व्लॉग एन्जॉय केला असेल. लवकरच अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत आपण भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, भरभरून जगा, आनंदी राहा. आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय बाय.